नमस्कार, मी छाया, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आणि हा दिंडी सोहळ्याचा दुसरा पार्ट आहे। मला थोडा उशीर झाला त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करते। खूप उत्साहाने इथे आगमन झालं आहे दिंडीचे। जे काही दिंडीतले मानकरी होते त्यांचं इथे औक्षण होत आहे। कलश, तुळशीकुंड आणि वीणा। लहान मुलांचाही अगदी आनंद द्विगुणित झाला आहे। लहान मुले खूप छान डान्स करत इथे दिंडीचं स्वागत करत आहे। आता ह्या वारकऱ्यांना इथे बसवलं आहे आणि सकाळचे 8-8:30 वाजले आहे। फार काही वेळ झालेला नाहीये आणि आता सकाळचा नाश्ता करून चहा वगैरे करून दिंडी आपापल्या मार्गाने प्रस्थान होईल। पण त्याआधी इथे भजन आणि थोडंसं भक्ती संगीतही गायलं जाईल। इथे आजीबाई डान्स करतात। आता या आजीबाईचंच बघा ना, किती छान डान्स करतात। म्हणजे जे भक्तिमय, सगळीकडे एक भक्तिमय असं वातावरण झालेलं आहे आणि सगळ्यांच्या मुखामध्ये साई हे नाम आहेच आहे आणि आपली भक्ती आणि आपलं अध्यात्म हे सगळं त्या प्रसंगातून कळतं। इथे ना जात आहे ना मतभेद आहे असं कुठलंही काहीच नाही। सगळेजण एकत्र येतात आणि या सोहळ्यामध्ये सहभागी होतात आणि एवढे म्हातारे लोक आहेत या दिंडीमध्ये की हे सुद्धा आजी आजोबा पायी चालत साईबाबांच्या दर्शनाला जातात। बघा हा सोहळा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपला महाराष्ट्र हा संतांचीच भूमी आहे आणि हा आपण जपलेला संतांचाच आशीर्वाद आहे की आपण ते पिढ्याला पिढ्या जपतो आहे। वारी असो, दिंडी असो, वारकरी सण असो। थोडंसं येण्याआधीच इथे पोहे बनवून ठेवले होते। आता त्यांना ते वाटप करण्यात येत आहेत। गरम गरम पोहे आहेत, ते सगळ्यांना दिले गेले आहेत आणि त्यासोबत चाय पण दिला गेला आणि पाणीही त्यांना पुरवलं गेलं। काही हे गावकरीची मंडळी आहेत, मान्यवर मंडळी, त्यांनीही इथे उपस्थिती दाखवली आहे। ही ज्येष्ठ मंडळी आहेत गावातली मान्यवर लोक, हे सगळे आले आहेत। आपल्या महाराष्ट्रामध्ये वारीचे महत्त्व खूप आहे। आपला महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे आणि या वारीमध्ये, साई दिंडीमध्ये ना जातीभाव आहे ना मतभेद आहे। इथे फक्त उमटते ती भक्ती आणि आध्यात्मिकता। भजन, कीर्तन, टाळ मृदुंगाच्या नादामध्ये पायी चालत चालत हे सगळे वारकरी शिर्डी साई मंदिरात मध्ये जाणार, साई दरबारी जाणार। चौदा वर्ष झाले पायी सोहळा नळवणे ते शिर्डी या ठिकाणी होत असतो आपला। आणि आज दाळ बुद्रुक ते आज सकाळचा नाश्ता झालेला आहे। माननीय श्री भोपळे सर यांच्यातर्फे आमच्या साई पालखीला दरवर्षीचा नाश्ता असतो। साई पालखी सेवा मंडळ ट्रस्ट नळवणे हे त्यांचं खूप खूप आभारी आहे आणि असंच प्रेम त्यांचं आमच्यासोबत जोपर्यंत आमची पालखी आहे तोपर्यंत राहू ही साईचरणी इच्छा। ओम साईराम, ओम साईराम। सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। ओम साईनाथ। साई दिंडी सोहळा संपन्न झालेला आहे, सत्कार पण झालेला आहे। आता साई आपल्या आपल्या मार्गाने प्रस्थान होत आहे।
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तसेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येईल. पण त्याआधी माझे काही थोडेसे शब्द आहेत ते मी तुमच्यासमोर मांडते आहे. साई पाहण्या जावे साई दरबारी, हाती दिंडीचा झेंडा, मुखी साईचे ग नाम. योग असा यावा एकदा तरी करावी वारी, योग असा यावा एकदा तरी करावी वारी. साई देवा माझ्या जीवनात घडावी तुझी एकदा तरी वारी. पायी चालती चालती शिर्डीच्या ग वाटा, पायी चालती चालती शिर्डीच्या ग वाटा. घेऊनी पालखी पाऊले चालती थाटामाटा. भक्तीची आस लागू दे साई माझी माऊली, तुझ्या कृपेची राहू दे सावली माझ्या मायबापावरी. खांदी पालखी घेऊन भाऊराया येऊ दे रे दारी. टाळ मृदुंगाची साथ दिंडी संगे, भजन कीर्तनाचा खेळ दिंडी संगे. सदामुखी नाम तुझे दिंडी संगे, साई नामाचा घोष दिंडी संगे. साई नामाची सुख ग पडावे घरोघरी, साई नामाची सुख पडावे घरोघरी. साई नामाचा गजर एक एक पाऊली, सदा साईचा जागर ऊन असो वा सावली. साईचे नाम करिता तहान भूक हरपली, चित्त माझे तुझ्या चरणी मन माझे तुझ्या स्मरणी. साई तुझ्या कृपेने अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगी राज, साक्षात परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.